परिषदेच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे भवनाच्या आवारात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत तसंच प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्यात आला। जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यगीत आणि ध्वजगीत सादरीकरण करून वातावरण प्रसन्न केलं। तसंच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारताचं संविधान प्रास्ताविकाचे वाचन केलं। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे तंबाखू मुक्तीची शपथही घेण्यात आली। कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त सामूहिक शपथ घेण्यात आली। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते आणि प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ गुरुडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख पंडित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी प्राथमिक भाऊसाहेब कारेकर, कार्यकारी अभियंते प्रदीप कुलकर्णी, महिला व बालकल्याण विकास विभाग प्रमुख संजय बागुल, बांधकाम विभाग प्रमुख संदीप चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर समीर तोडणकर तसंच सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। भारतीय शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी ठाण्यात सोल्जर रिपब्लिकन रन उत्साहात साजरा। देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या भारतीय शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी सोल्जर रिपब्लिकन रनचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष आणि नवयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश आंबरे, माजी नगरसेविका स्नेहा आंबरे यांच्या वतीनं 26 जानेवारी रोजी सकाळी 5:30 वाजता करण्यात आलं। रिपब्लिकन रन फिटनेस जागरूकता पसरवण्यासाठी आणि वीर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी, निधी उभारून मदत करण्यासाठी तसंच आपल्या राष्ट्राच्या पराक्रमी सैनिकांचा शौर्याचा आणि त्यांच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी सोल्जर रिपब्लिकन रन या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा उद्देश असल्याचं आयोजक रमेश आंबरे यांनी सांगितलं। तसंच यावेळी देशाच्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी समर्पित देशभक्ती आणि कौतुक यांची भावना जागृत करणारे अनेक आकर्षक कार्यक्रम सादर झाले। या स्पर्धेचं यंदाचं हे दुसरं वर्ष असून या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील जवळपास 1200 स्पर्धक सहभागी झाले होते।
या कार्यक्रमात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्यासारखे मान्यवरही उपस्थित होते. तसंच सशस्त्र दलांना सन्मान देण्याची परंपरा चालू ठेवून या कार्यक्रमात देखील भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलातील 75 सैनिकांना त्यांच्या अतुलनीय धैर्य, समर्पण आणि प्रिय राष्ट्रासाठी केलेल्या त्यागासाठी सन्मानित करण्यात आलं. हा साहेब, काय सांगाल, कशा प्रकारे स्पर्धा पार पडली, किती स्पर्धक आले होते आणि कशा प्रकारे? दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी सोल्जर मॅरेथॉन रनची सुरुवात केली आहे आणि तुम्ही बघाल की सकाळी 5:30 वाजल्यापासून इथे विविध कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत आणि पहिली 5 किलोमीटर, नंतर 3 किलोमीटर आणि 2 किलोमीटर असे ह्याच्यामध्ये 1000 ते 1200 लोकांनी याच्यात सहभाग घेतला. आणि सायकलिंग 40 ते 50 लोकं, जी पहिल्यांदा आम्ही सायकलिंगची रेस घेतली त्यात 40 ते 50 लोकांनी पार्टिसिपेट केलं आहे. आणि असाच हा उत्साह, आणि आज आपला रिपब्लिकन डे असल्यामुळे लोकांना अति उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. भारत माता की 75वा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यानिमित्त सोल्जर रन पार पडली आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहाताई आमरे आणि रमेशजी आमरे यांनी एक फार चांगला आणि एक आगळा वेगळा या इकडे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज सोल्जर रन हे आपल्या ज्या देशाचे सैनिक आहेत यांना मानवंदना म्हणून या इकडे मॅरेथॉनची आयोजन केलेलं आहे. आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात नागरिक असतील आणि त्याचबरोबर एअरफोर्स असतील किंवा आर्मीमध्ये असलेले सैनिकही या रिपब्लिक रनमध्ये सामील झालेले आहेत. अतिशय चांगला आणि या सुखद उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. साकेत मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण. भारतीय प्रजासत्ताकाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे सकाळी 9:15 वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी नागरिक आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या राष्ट्रीय कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचं मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पोलीस सहआयुक्त दत्ता कराळे आणि आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी नागरिकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिली. मराठी माध्यम हे ह्याच्यापुढे प्रत्येक शाळेला कंपल्सरी आहे. ती प्रायव्हेट स्कूल असेल, ती एडेड स्कूल असेल, ती गव्हर्नमेंट स्कूल असेल. आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे की मुलांच्यामध्ये एक क्रेज ही इंग्रजी माध्यमातून शिकण्याची आहे. त्याच्यासाठी आम्ही सेमी इंग्लिशचं जे बळकटीकरण ते करतो आहे. परंतु भरती करत असतानासुद्धा प्रत्येकाला मुलांच्या हिताच्याऐवजी माझं हित काय याच्यामध्ये इंटरेस्ट असतं. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनंसुद्धा होतात. म्हणून असा निर्णय घेतलेला आहे की केवळ इंग्लिश मिडियममधले मुलाला ह्यांना ती मातृभाषा त्यांची तीच असल्यासारखी असते. त्याच्यामुळे त्यांना त्यातला प्रत्येक शब्द माहिती असतो. मी समजा मराठी भाषेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं असेल तर मला एक मर्यादा येतात, त्या व्होकॅब्युलरीच्या संदर्भातल्या असतात. आणि म्हणून या मर्यादा लक्षात घेऊन त्यांचंसुद्धा त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून या जागा सगळ्या राखीव ठेवलेल्या आहेत. आणि आमचं स्पेशल इन्स्टिट्यूट आहे इंग्रजी भाषेची, जी औरंगाबादला आहे, ते प्रत्येक सिलेक्टेड मुलाचं परिपूर्ण अशा बघणार की त्यांना शिकवण्याचं टेक्निक इंग्लिशमध्ये प्राप्त आहे की नाही. आणि अशाच मुलांना नोकऱ्यांमध्ये कंटिन्यू केलं जाईल. कारण शेवटी भाषा शिकवायची असेल तर भाषेवर प्रभुत्व हे लागतंच.
आणि त्याच्यामुळे कोण मराठीतून शिकला आणि कोण इंग्रजीमध्ये शिकला याच्यापेक्षा त्याचं भाषेवरचं प्रभुत्व काय आहे आणि तो मुलाला कशा रीतीने शिक्षण, कारण आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे. त्याच्यामध्ये इंग्रजी ही सुद्धा आंतरराष्ट्रीय भाषा आहे, त्याच्यामुळे तीसुद्धा मुलांना आली पाहिजे. याच्याबाबतची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि अनेक निर्णय घेताना ते ठामपणे घेतले जातील. याच्यापुढे मुलं म्हणजे आमचे विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असेल. याच्या संदर्भात कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही याची स्पष्ट जाणीव मी सर्वांना करून दिलेली आहे आणि सर्वजण याच्यासाठी सहकार्य करतील याची मला अपेक्षा आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही